केरळच्या मुख्यमंत्रीपदाबाबत उद्या मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी महत्त्वाची बैठक. केरळमधील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार. राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता. आजारातून सावरल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीला शरद पवारांची उपस्थिती. हजारो कार्यकर्त्यांकडून पवारांचं स्वागत. सोलापुरामध्ये मोहोळ ते वळसंग या 742 कोटींच्या महामार्गावरनं भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवाद. प्रणिती शिंदे डीपीसीच्या निधीसाठी उपोषण करतात आणि कोटींचा निधी आणल्याचा धिंडोरा पिटवतात. अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची टीका. अष्टविनायकांच्या 8 मंदिरांपैकी 3 मंदिरं 10 मे ते 9 जून दरम्यान दुरुस्तीच्या कामांसाठी बंद राहणार. मोरगावचा मयुरेश्वर, थेऊरच्या चिंतामणीचं आणि त्याचबरोबर सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचं मंदिर बंद राहील. अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुवर्णकारांचं उपोषण. उपोषणाचा आजचा 10वा दिवस. शेगावच्या बोधेगावातनं सुवर्णकाराला बेकायदेशीर ताब्यात घेऊन मारहाण करण्याच्या पोलिसांच्या कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या. उपोषण करणाऱ्यांची रवींद्र धंगेकरांनी घेतली भेट. तळकोकणामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस. दोडामार्ग तालुक्यातील तिल्लारी खोऱ्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. नागपुरामध्ये संध्याकाळच्या सुमारास अचानक हवामान बदल. जोरदार वादळी वाऱ्यांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ. वाहन चालकांना करावा लागतो अडचणींचा सामना. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील शिरूडमध्ये हातभट्टीवरती पोलिसांचा छापा. सुमारे 1,59,000 मुद्देमाल जप्त. 2,800 लिटर दारूही जप्त.